जय श्रीकृष्ण। सगळ्यात अगोदर तुम्हाला नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवरात्री स्पेशल उपवासाची आप्पे आणि धिरडे। त्यासाठी आपण काय करणार आहे, एका बाउलमध्ये अर्धी वाटी घेतलेली आहे मी साबुदाणा आणि एक वाटी वरई घेतलेली आहे, त्याला भगर वरई दोन्ही म्हणतात। आता ते छान असं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये बराचसा असा मळ असतो, पावडर लावलेली असते त्याला, त्याच्यामुळे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि भरपूर पाणी टाकून त्याला 2 तासासाठी भिजत ठेवायचं। तोपर्यंत आपली बाकीची कामं आवरून घ्यायची। आता मी 2 तासपर्यंत भिजत ठेवल्यानंतर बघू शकता आता साबुदाणा आणि वरई छान अशी फुगलेली आहे। तर मी हाताने थोडंसं प्रेस करून बघितलं ते छान भिजलेलं आहे। आता एका मिक्सरच्या जारमध्ये त्याचं पाणी निथरून अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं। हे आप्पे इतके खमंग होतात आणि धिरडे पण खूप खमंग होतात आणि याचेच आपल्याला डोसेसुद्धा बनवले जातात। फक्त काय करावं लागतं, खूप फाईन पेस्ट करावी लागते मग त्याची। आता मी इथे ही अशी पेस्ट करून घेतली त्याची मिक्सरमधून आणि चवीपुरतं मीठ टाकलं, सेंधा नमक वापरलेलं आहे मी, आणि एक पोटॅटो साल काढून असं छोट्या किसणीने किसून घेतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता लवकर आपल्याला पटकन बनवायचे म्हणून याला काय करायचं, फर्मेंट होण्यासाठी बेकिंग सोडा वापरायचा। त्यावर थोडंसं पाणी टाकायचं, चिमूटभर एक पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा टाकला, त्यावर ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं। आता एक आप्पे पॅन घेतलं, त्याला गॅसवर ठेवलं, त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि आपण जे बॅटर तयार केलं होतं ते त्यावर टाकून दिलं। अशा पद्धतीनं खूप सुंदर आप्पे होतात, टेस्टलाही खूप छान होतात। आता एकीकडेच मी आपला पॅन घेतला, नॉनस्टिक पॅन घेतला, त्याला थोडंसं ऑइल ग्रीस केलं आणि याचंच मी 1-2 धिरडे पण बनवले होते, बघू शकता तुम्ही। आता जर आपल्याला डोसा बनवायचा असला तर याची काय करायचं, याला परत थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून एकदम बारीक फिरवायचं। एकदम बारीक जर फिरवलं तर याचा डोसासुद्धा तयार होतो आणि खायला खूप छान लागते। वरतून थोडंसं तेल टाकलं। आता इकडे माझे हे आप्पे पण छान गरम झाले म्हणून मी याला भाजून घेतले, दुसरी साईड पण याची छान भाजून घेतली। बघू शकता तुम्ही किती छान कलर दिसत आहे आणि एकदम मस्त होतात ते, क्रिस्पी छान लागतात आणि आतून जाळीदार तयार होतात, वरून क्रिस्पी लेअर होते। अशा पद्धतीने मी सगळे पालटून घेतले आणि आपण गृहिणी एकासोबत 2 ते 3 कामं अवश्य करत असतो, म्हणून मी एकीकडे आप्पे केले, एकीकडे धिरडे बनवले, कारण आपल्याला ती सवयच लागलेली असते का एकासोबत 2-2 कामं करण्याची। अशा पद्धतीने तो पण आपल्या जे धिरडा मी बनवलं होतं ते पण पालटून घेतलं त्याला आणि आपले आप्पे आणि धिरडे तयार झाले। आणि याच्यासोबत खायलाच मी सोबत शेंगदाण्याची चटणी बनवली होती, शेंगदाणे भाजून मिरची जिरं टाकून मिक्सरमधून फिरवून अशी शेंगदाण्याची चटणी पण बनवली। आता एक आप्पा मी तुम्हाला फोडून दाखवते, बघू शकता किती छान आतून जाळी त्याला तयार झाली आणि सर्व केली विथ शेंगदाणे चटणी। आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करत जा। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जा। आणि आपल्या धिरडं पण बघू शकता किती छान झालं। थँक्यू, बाय।